नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणितांची काही उदाहरणे अभ्यासणार आहोत। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आमच्या चॅनलचे व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी। नमस्कार मित्रांनो, आज आपण काही सरासरीचे समविषम संख्यांची उदाहरणे पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण पहिले उदाहरण पाहूया। 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे, तर सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे। तर विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम आपण 5 क्रमवार समसंख्या या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5 अशा प्रकारे डॅश लिहून घेतलेत मी, आणि त्यांची सरासरी 12 आहे। सरासरी जी असते आणि जर समजा विषम एकूण संख्या विषम असतील, म्हणजे या ठिकाणी एकूण संख्या 5 आहे आणि त्यांच्या मधली संख्या जी असते ती सरासरी असते, म्हणजे 12 ही सरासरी त्यांनी दिलेली म्हणून मध्ये 12 लिहिले, आणि 5 क्रमवार संख्यांची सरासरी 12 आहे। म्हणजे क्रमवार असल्यामुळं 12च्या पुढची संख्या झाली 14, 14च्या पुढची संख्या झाली 16, 12च्या मागची संख्या झाली 10 आणि 10च्या मागची संख्या झाली 8। तर सर्वात लहान समसंख्या ही सर्वात लहान समसंख्या यामध्ये 8 आली आणि सर्वात मोठी समसंख्या ही 16 आली। मग सर्वात लहान संख्या ही मोठ्या संख्येच्या किती पट आहे? मग सर्वात लहान संख्या ही मोठ्या संख्येच्या किती पट आहे? त्यामुळे सर्वात लहान वरी घ्यायची आणि त्याला मोठ्या संख्येने भागायचं। या ठिकाणी काटाकाटी करायची। 8 × 8, 8 × 2 = 16, 1/2 पट, 1/2 पट म्हणजेच अर्धा पट, अर्धा पट म्हणजेच काय? निमपट, म्हणजे अर्धा पटही असू शकते आणि निमपट पण असू शकते। यानंतर पुढील उदाहरण पाहूया। 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे, तर त्यापैकी मधली संख्या कोणती? आता 3 क्रमवार विषम संख्या विचारल्यात। प्रत्येक क्रमवार विषम संख्यांमध्ये किंवा समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो। आपण या ठिकाणी पहिली संख्या x मानू, दुसरी संख्या x + 2 आणि तिसरी संख्या x + 4। या संख्या क्रमवार विषम संख्या आहेत आणि प्रत्येक विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो, म्हणून 2 ने वाढवले ह्या पुढच्या संख्या, आणि या तीनही संख्यांची बेरीज 153 होते। यानंतर आपण x आणि x एकूण 3x झाले, या ठिकाणी लिहिले 3x, आणि 4 आणि 2 यांची बेरीज या ठिकाणी करायची। 4 आणि 2 6 बरोबर या तिन्ही संख्यांची बेरीज 153। हे समीकरण सोडून घ्यायचं। डाव्या बाजूला +6, उजव्या बाजूला गेल्यानंतर -6 झाले। 153 मधून 6 वजा केले आपण 147 येतात। 3x = 147, म्हणून x = 147 / 3, 3 × 1 = 3, 3 × 4 = 12, 2 उरले 27 झाले, 3 × 9 = 27। आता त्या ठिकाणी आपल्याला विचारले की तर त्यांपैकी मधली संख्या कोणती? मधली संख्या आहे x + 2। मग x + 2 म्हणजेच काय? या ठिकाणी x बरोबर आपलं आलेले उत्तर 49 आणि त्यामध्ये 2 मिसळले, 49 आणि 2 = 51, म्हणजे आपलं उत्तर आलं 51। पुढील उदाहरण पाहूया। 11 ते 30 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? 11 ते 30 पर्यंतच्या समसंख्या कोणत्या आहेत हे पाहायचं। 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30 आणि 30 पर्यंतच्या समसंख्या विषम संख्या। 11 ते 30 पर्यंतच्या विषम संख्या आल्या 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक क्लुप्ती तुम्हाला सांगितलेली आहे मागच्या वेळेस, तरी पण आणखीन एकदा पहा। त्याच क्लुप्तीप्रमाणे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2 ही क्लुप्ती आहे। जर क्रमवार संख्या असतील आणि त्यांची जर बेरीज करायची असेल तर हे सूत्र वापरायचं आपण बघूया। 12 ते 30 पर्यंतची बेरीज, पहिली संख्या 12 अधिक शेवटची संख्या 30 आणि एकूण संख्या 10 आहे। 12 + 30 × 10 भागिले 2। हे उदाहरण सोडून घ्यायचं। 12 आणि 30 42 झाले, गुणिले 10, 2 × 2 = 5 × 10, 42 × 5 = 210। 42 × 10 भागिले 2, 2 × 2 = 5 × 10, 42 × 5 = 210। त्याप्रमाणे विषम संख्यांची पहिली विषम संख्या आहे 11,
शेवटची विषम संख्या आहे 29, 11 अधिक 29, त्याचं उत्तर आलं 40. आणि बे 1 बे 5 10, 40 गुणिले 5, 40 पंचे 200, 210 वजा 200. त्यांनी विचारलेले काही या बेरजेतला फरक कितीने जास्त आहे, म्हणजे समसंख्यांची बेरीज कितीने जास्त आहे विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा. समसंख्यांची बेरीज झाली 210, विषम संख्यांची बेरीज झाली 200. 210 मधून 200 वजा केले 10, उत्तर आलं 10 ने जास्त आहे. यानंतर बघूया उदाहरण पुढचं. सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या व सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या यांचा गुणाकार किती. सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या आहे 11 आणि सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या आहे 97. 11 गुणिले 97 बरोबर 1067. पुढील उदाहरण पाहूया. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे, तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या लिहा. तर नीट उदाहरण वाचून घ्यायचं. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे. पहिली विषम संख्या मानली आपण x, दुसरी विषम संख्या x अधिक 2 आणि तिसरी विषम संख्या x अधिक 4. कारण क्रमवार विषम संख्यांमध्ये 2चा फरक असतो आणि या तीनही संख्यांची बेरीज आली y. x, x आणि x, 3x अधिक 4 आणि 2 6 बरोबर y. 3x बरोबर y वजा 6, म्हणजे x बरोबर y वजा 6 भागिले 3. या ठिकाणी x बरोबर y वजा 6 भागिले 3 असं आलेलं आहे. यानंतर आपण y वजा 6 भागिले 3. आता या ठिकाणी आपल्याला विचारले की तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या, आता सर्वात मोठी विषम संख्या विचारलेली कोणती. x बरोबर y वजा 6 छेदस्थानी 3 आलेले आणि सर्वात मोठी विषम संख्या आली x अधिक 4. मग आपल्याला पाहिजे x अधिक 4. मग x अधिक 4 बरोबर y वजा 6 भागिले 3 आणि याच ठिकाणी अधिक 4. x ची किंमत y वजा 6 छेदस्थानी 3 आहे आणि ही पुढची 4 जे आहेत ते अधिक 4, म्हणजे मोठी संख्या आली y वजा 6 छेदस्थानी 3 अधिक 4. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला असं विचारलं की त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या. आता विषम संख्येच्या पुढची समसंख्या आपल्याला जर काढायची असेल तर त्यामध्ये 1 मिसळायचा. फॉर एक्झाम्पल समजा 7च्या पुढची समसंख्या काढायची, आपण काय करतो 1 मिसळतो, 7 अधिक 1 करतो. मग तसंच या ठिकाणी y वजा 6 छेदस्थानी 3 अधिक 4च्या पुढची संख्या, मग 4 मध्ये 1 मिसळायचा, 4 आणि 1 झाले 5. मग अशा प्रकारे त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या आली y वजा 6 छेदस्थानी 3 अधिक 5. या ठिकाणी पर्यायामध्ये जर असं उत्तर असेल तर उत्तर हेच लिहायचं, किंवा ह्याच्या पुढे जर आपल्याला जर सोडवायचं असेल तर y वजा 6 छेदस्थानी 3 याचा अर्थ होतो yच्या छेदस्थानी 3 असतात आणि 6च्या पण छेदस्थानी 3 असतात. मग या ठिकाणी आपण थोडीशी विस्तारित लिहून घेऊया. y छेदस्थानी 3 वजा 6 छेदस्थानी 3 आणि पुढचे हे अधिक 5. ठीक आहे. आता y छेदस्थानी 3 आणि 3 एक 3, या ठिकाणी काटाकाटी करूया, भागाकार करूया. 3 एक 3, 3 दोन्ही 6, म्हणजे या ठिकाणी वजा 2 आणि अधिक 5. वजा 2 आणि अधिक 5 याचं उत्तर येते अधिक 3, म्हणजेच या ठिकाणी y छेदस्थानी 3 अधिक 3 हे आपलं उत्तर येणार. पुढील उदाहरण पाहूया मित्रांनो. 5 क्रमागत समसंख्यांची बेरीज. 5 क्रमागत समसंख्यांची बेरीज 1320 आहे, तर त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती आहे. तर 5 क्रमागत समसंख्यांची बेरीज 1320 आहे. आता या ठिकाणी आपण एकूण संख्या 5 आहेत आणि ह्या क्रमागत समसंख्या आहेत. मग आपण जर यांना 5 न भागलं तर मधली संख्या हे उत्तर येत असते, सरासरी येत असते आणि मधली संख्या पण येत असते. म्हणून याला 5 न भागल्यानंतर 264 हे उत्तर येतं. 5 एक 5, 5 दुनी 10, 3 उरले 32 झाले, 5 सख 30 आणि 2 उरले 20 झाले, 5 चोक
20. 264 ही आली मधली संख्या. आता ह्या क्रमागत संख्या आहेत. क्रमागत संख्या आपल्याला मधली संख्या मिळाली आणि एकूण संख्या 5 आहेत, म्हणून या ठिकाणी आपण काय केलं, 64च्या पुढे 2 डॅश टाकले आणि 64च्या मागे 2 डॅश टाकले. 64च्या पुढची समसंख्या 264च्या पुढची समसंख्या येते 266 आणि 266च्या पुढची समसंख्या 268. या मागची संख्या 264च्या मागची संख्या 262 आणि याच्या मागची समसंख्या 260. मग आपल्याला विचारलेले या ठिकाणी विचारले तर त्यातील सर्वात लहान संख्या आली 260 आणि सर्वात मोठी संख्या यांची बेरीज सर्वात मोठी संख्या आली 268. 260 अधिक 268 बरोबर 528 हे आपलं उत्तर आहे. पुढील उदाहरण पाहूया. पुढीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही? सहमूळ संख्या म्हणजे काय हे आपणास सर्वप्रथम माहीत असणं गरजेचं आहे. जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या ह्यामध्ये आपला थोडासा गल्लत होण्याची शक्यता असते. जोडमूळ संख्या म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या म्हणायचं आणि सहमूळ संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांमध्ये फक्त एक हाच सामायिक अवयव असतो. मग त्या ठिकाणी कदाचित एखादी मूळ संख्या असेल आणि एखादी संयुक्त संख्या असेल किंवा दोन्ही संयुक्त संख्या सुद्धा सहमूळ संख्या असू शकतात. तर या ठिकाणी पुढीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही म्हणून विचारलेलं आहे. आता या ठिकाणी 15 आणि 22, 25 आणि 32 आणि 32 आणि 24 आणि 18 आणि 35 अशा प्रकारे पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी आपण पाहताना 18चे विभाजक आणि 35चे विभाजक काढायचे, 15चे विभाजक 22चे विभाजक काढायचे, 25चे विभाजक 32चे विभाजक काढायचे आणि 32चे विभाजक 24चे विभाजक. जेव्हा आपण असे विभाजक लिहितो त्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की 18च्या विभाजकामध्ये 1 आणि 35च्या विभाजकांमध्ये 1 हाच फक्त सामायिक अवयव असणार आहे. म्हणून ही जोडी सहमूळ संख्या होते. 15चे विभाजक आणि 22चे विभाजक लिहिताना 15चे विभाजक लिहा, 22चे विभाजक लिहा आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की 1 हाच विभाजक त्यांचा सामायिक होतो. 25 आणि 32चे सुद्धा सहमूळ संख्याच येणार आहेत आणि 32 आणि 24 ही संख्या पहा, 32 आणि 24. 32चे विभाजक 1, 2 समसंख्या असल्यामुळं 32चे विभाजक काय येणार आहेत, 1, 2, 4 डॅश 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 आणि 24चे विभाजक काय येणार आहेत, 1 समसंख्या असल्यामुळं 2 येणार आहे, 3 येणार आहेत, पुन्हा डॅश डॅश डॅश. अशा प्रकारे 1 आणि 2 या ठिकाणी 1 आणि 2 हे सामायिक विभाजक या ठिकाणी यायले, म्हणजे 1 पेक्षा जास्त विभाजक यायलेले सामायिक, म्हणजे ही सहमूळ संख्या होणार नाही. अशा प्रकारे पर्याय क्रमांक या ठिकाणी 4.